सेशन क्रमांक 9 लॅब अवर सेल पाथ लर्निंग प्रोसीड स्टार्ट. विंडोज मध्ये खालीलपैकी कोणती चिन्हे स्निपिंग टूल्स आहेत? पर्याय क्रमांक 3. इथे दिलेली चित्रे पहा. हायलाइट केलेल्या आयटमची बरोबर नावे ओळखा आणि पुढीलपैकी कोणते योग्य पर्याय तो निवडा. पर्याय क्रमांक 1. डॅश डॅश हे एक ग्राफिकल चित्र आहे जे कम्प्युटर मधील फाईल, फोल्डर किंवा प्रोग्राम यांच्याशी संबंधित आहे. आयकॉन. तुमच्या मैत्रिणीला तिने फाईल डिलीट केल्यावर कुठे जाते ही माहिती पाहिजे आहे. पुढीलपैकी जे चित्र डिलीट केलेल्या फाईल्स ज्यात स्टोअर होतात तो फोल्डर किंवा ऍप्लिकेशन दाखवते ते चित्र ओळखा. पर्याय क्रमांक 2. टेलिग्राम ऍप्लिकेशन मध्ये पब्लिक ग्रुप शोधण्यासाठी तुम्ही कुठल्या स्टेप्स घेणार? पर्याय क्रमांक 4. टेलिग्राम मध्ये तुम्ही पोल मध्ये किती ऑप्शन जोडू शकता? पर्याय क्रमांक 3. एंड एक्झाम, गाइडेड डू इट युअर सेल्फ, स्टार्ट. टास्क व्ह्यू आयकॉन वर क्लिक करून ते उघडा आणि बंद करा. टास्क बार वरील टास्क व्ह्यू या बटनला 2 वेळेस क्लिक करून सबमिट करा. टास्क व्ह्यू न्यू डेस्कटॉप वापरून आपल्या सिस्टीमवर एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप तयार करा. आता नवीन तयार व्हर्च्युअल डेस्कटॉप डिलीट करा. टास्क बार वरील टास्क व्ह्यू या पर्यायाला क्लिक करा. न्यू डेस्कटॉपला सिलेक्ट करा आणि त्याला डिलीट करा. टास्क व्ह्यूला परत एकदा क्लिक करून सबमिट करा. रिसायकल बिन ओपन करा. टास्क व्ह्यू न्यू डेस्कटॉप वापरून आपल्या सिस्टीमवर एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप तयार करा. आता रिसायकल बिन मध्ये नव्याने तयार केलेले व्हर्च्युअल डेस्कटॉपवर ट्रान्सफर करा. टास्क बार वरील टास्क व्ह्यू या ऑप्शनला 2दा क्लिक करा आणि सबमिट करा. टास्क व्ह्यू इंटरफेस वापरून व्हर्च्युअल डेस्कटॉप वरील सर्व खुल्या प्रोग्रामचे विंडो दाखवा. टास्क बार वरील टास्क व्ह्यू या ऑप्शनला 2 वेळेस क्लिक करा. सबमिट करा. स्निप कॅप्चर करण्यासाठी किंवा एरियाचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी स्निपिंग टूल ओपन करा. मोड सिलेक्ट करा आणि त्यानंतर फ्री फॉर्म स्निप सिलेक्ट करा. सर्च बॉक्स मध्ये SNIP टाइप करा. स्निपिंग टूल सिलेक्ट करा. मोड फ्री फॉर्म सिलेक्ट करा आणि एक चित्र तयार करा. सबमिट. रेक्टेंगल स्निप पर्याय वापरून स्क्रीन कॅप्चर करण्यासाठी मार्ग दाखवा. डिले 5 सेकंद. मोड रेक्टेंगल स्निप पर्याय. सर्च बार मध्ये SNIP टाइप करा. स्निपिंग टूल ओपन करा. डिले 5 सेकंद सिलेक्ट करा. मोड रेक्टेंगल स्निप सिलेक्ट करा. डिस्प्ले लाईट झाल्यानंतर रेक्टेंगल ड्रॉ करा. सबमिट. टास्क बार मधून कोणताही एक टॅब निवडण्यासाठी टास्क व्ह्यू वर क्लिक करा आणि त्यानंतर कोणताही टॅब निवडा. टास्क बार वरील टास्क व्ह्यू बटनला 2 वेळेस क्लिक करा. सबमिट करा. डेस्कटॉप वरील आयकॉन किंवा ऍपचे नाव बदलण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा, रिनेम करा आणि नवीन नाव एंटर करा. डेस्कटॉप वरील कोणत्याही फाईलवर राईट बटन प्रेस करा, रिनेम करा आणि कोणतेही नाव टाईप करा. बाजूला क्लिक करून सबमिट करा. फोल्डर हटवण्यासाठी आणि नंतर ते रिसायकल बिन मधून पुनर्संचयित करण्यासाठी डेस्कटॉपवर उजवे क्लिक करा. एक नवीन फोल्डर तयार करा आणि नंतर ते हटवा. रिसायकल बिन उघडा आणि फोल्डर पुनर्संचयित करा.
डेस्कटॉपवर रिकाम्या जागेत राईट बटन प्रेस करा. न्यू फोल्डर, त्याला कोणतेही नाव द्या. बाजूला क्लिक करा. त्याच फोल्डरवर राईट बटन प्रेस करून डिलीट करा. रिसायकल बिनला डबल क्लिक करून ओपन करा. तुम्ही डिलीट केलेले फोल्डरवर राईट बटन प्रेस करा आणि रिस्टोअर करा. सबमिट करा. स्निपिंग टूल उघडा. मोड फ्री फॉर्म स्निप. एखाद्या क्षेत्राचे स्निप कॅप्चर करा. तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी सेव्ह आयकॉनवर क्लिक करा. सर्च बॉक्स मध्ये SNIP टाइप करा. स्निपिंग टूल ओपन करा. मोड फ्री फॉर्म सिलेक्ट करा. फ्री स्टाईल चित्र तयार करा. फाईल सेव्ह ॲज. डेस्कटॉपला सिलेक्ट करा. फाईल नेम मध्ये कोणतेही नाव टाइप करा. सेव्ह करा. सबमिट. एंड एक्झाम. यस. नॉलेज चेक. स्टार्ट. स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणते टूल वापरले जाते? पर्याय क्रमांक 2. स्निपिंग टूल मध्ये नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल? न्यू. पर्याय क्रमांक 4. स्निपिंग टूल मध्ये तुम्ही चुकून न्यू स्निप वर क्लिक केले तर स्क्रीनशॉट कॅप्चर रद्द करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल? कॅन्सल. पर्याय क्रमांक 3. संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणता पर्याय सिलेक्ट कराल? फुल स्क्रीन स्निप. पर्याय क्रमांक 2. नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ऍड करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल? न्यू डेस्कटॉप. पर्याय क्रमांक 3. टास्क व्ह्यू वरील डेस्कटॉप वन क्लोज करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल? डेस्कटॉप 1. पर्याय क्रमांक 4. तुम्हाला टास्क एका डेस्कटॉप वरून व्हर्च्युअल डेस्कटॉप 2 वर स्विच करायचा आहे तर तुम्ही त्या टास्कला कुठे ड्रॅग कराल? पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये शिफ्ट की हायलाइट केलेली आहे? पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये स्पेशल कीज हायलाइट केल्या आहेत? पर्याय क्रमांक 3. तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे पिक्चर्स, विंडोजचे रंग आणि साऊंड्स म्हणजे आवाज एकाच वेळी बदलायचे असतील तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल? थीम्स. पर्याय क्रमांक 4. यस. सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट. जर तुम्हाला मित्रमैत्रिणी बनवायच्या असतील आणि एकमेकांशी निरनिराळ्या विषयावर चर्चा करायची असेल तर तुम्ही कोणत्या संकेतस्थळाचा संदर्भ घ्याल? फेसबुक. ही सोशल नेटवर्किंग साइट व्यावसायिक, व्यवसायाभिमुख नेटवर्किंग यासाठी वापरली जाते. लिंक्डइन. पुढीलपैकी कोणती वेबसाईट विशेष करून अशी तयार केली गेली आहे की ज्यावर या वेबसाईटला भेट देणारी व्यक्ती तिथल्या मजकुरात भर घालू शकते, त्यात बदल करू शकते किंवा तो काढून टाकू शकते? विकी. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर लिंक्डइन ही एक सोशल नेटवर्किंग साइट आहे जिला तुम्ही भेट दिली पाहिजे. बरोबर. सेशन नंबर 9 समाप्त झाले आहे.